आज आपण सांगायला अभिमान वाटतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या निवडणुका झालेत, आज भारतीय जनता पक्ष देशामध्ये एक नंबर आहे, महाराष्ट्रामध्ये एक नंबर पक्ष ठरलेले आहेत. आपण सगळ्या निवडणुका आपण ताकदीने जिंकलेत आणि विकासाच्या मुद्द्यावर जिंकलेत. तशीच ही पण निवडणूक आपण 100% भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होईल, हे मी तुम्हाला विश्वासाने विकासाच्या मुद्द्यावरती बोलतो. पैशाचा वारेमाप विरोधकांनी पैशाचा वारेमाप खर्च केले आहेत. का 9 तरुणांना प्रत्येक कुटुंबाला माहिती आहे की 1000-2000साठी ते बळी पडणार नाहीत, कारण का त्यांना शाश्वत विकास हा देवाभाऊनी चंदगड विधानसभेमध्ये आल्यानंतर कोरा बॅलन्स चेक दिलाय आणि 30,000 करोडची विकास निधी आता मंजूर केले. आणि जर तरुणांना माहिती आहे की आपण यांच्या जर बळी पडलो, प्रबोधनाला पैशाच्या विरोधकांच्या पैशाला बळी पडलो तर आपला विकास होणार नाहीत. पण प्रत्येक कुटुंबात आपली हीच देवाभाऊंची चर्चा आहे की शाश्वत विकास त्यांनी जो ध्येय दिलाय ते पूर्ण होईल. म्हणून आपल्याला काळजी करायची गरज नाही, चिंता करण्याची गरज नाही. 100% मतदान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला होईल याच्यात मला कुठलीही शंका नाही. तो चंदगड पॅटर्न चर्चेत होता, तो पॅटर्न आता संपला. मी तुम्हाला सांगितलं की जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा बसणार, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. शिवाजी पाटील यांनी व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की चंदगडमध्ये विरोधकांकडून पैशाचा मोठ्या प्रमाणावर रात्री वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला चंदगडमध्ये. ठीक आहे, पुढे काय सांगते नेमकं आता जे हे करतायत ते राष्ट्रवादी आरोप करतायत, म्हणून असं आलो मला. महानगर